लाडकी बहीण योजना ही माझी संकल्पना असल्याचं पंकजा मुंडेंनी म्हटलंय। लाडक्या बहिणींमुळेच हे सरकार आल्याचंही त्यांनी म्हटलेलं आहे। लाडकी बहीण आम्हाला विसरणार नाही, कारण लाडकी बहीण कोणाचंही घेतलेलं विसरत नाही। पंकजा मुंडे यांनी लाडक्या बहिणींबाबतचं हे वादग्रस्त वक्तव्य केलंय। आता या मायमावले बसल्या यांना लाडकी बहीण केलंय सरकारने, तर त्यामुळेच आम्ही मंत्री झालो ना। तुमच्यामुळे हे सरकार आलेलं आहे, हे लाडकी बहीण या सरकारने केलेलं आहे। ही माझी कल्पना आहे, शंकर देशमुख आले असं माझं म्हणणं नाही। मी स्वतःला एवढं मोठं नाही समजत, पण सरकार आलं लाडकी बहीणमुळेच असं म्हणणं अयोग्य असं मला नाही मानायचं। परंतु जर तुमची योजना होती तर आता ती ज्यांनी अंमलबजावणी केली, शेवटी जो अंमलबजावणी करतो त्याला श्रेय मिळत असतं। उद्या कोणी काही माझ्या मनात हे होतं लाडकी बहीण म्हणून सरकारने केलं मी म्हणायलाही काही अर्थ नसतो। ज्यांनी केली त्याला लोक बोलत असतात, त्याच्या श्रेय देत असतात किंवा शिव्यासुद्धा देत असतात। म्हणून असं वाटतं पंकजाताईंची योजना असेल, पंकजाताई मोठ्या विजनरी लीडर आहेत, परंतु त्याची अंमलबजावणी का नाही झाली हा एक प्रश्न आहेच।